नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. लोकसभेमध्ये सगळ्या खासदारांच्या भत्त्यामध्ये एकूणच वेतन आणि ह्या सगळ्यात 24% वाढ करण्यात आली आहे. 2018 साली भत्त्यामध्ये वाढ करून, कारण 2010ला खासदारांना 50,000 रुपये वेतन मिळत होतं प्रतिमाहा, ते 2018 साली 1 लाख केलं. आता 2025 साली 1,24,000 रुपये हे त्यांचं वेतन आहे. 70,000 रुपये हे मतदारसंघातल्या खर्चासाठी आहेत, 70,000 दरमहा, आणि 60,000 रुपये कार्यालयीन खर्चासाठी आहेत. एवढे पैसे आत्ता मिळत आहेत. बघा, 1954 साली आपल्या देशातल्या खासदारांना केवळ 400 रुपये वेतन होतं. 400. 1954ला 400, आता 2025ला 1,24,000. ही काही आकडेवारी बघा. मध्ये आहे ना, 1985 साली हे 54ला 400 होते, 85ला 1,000 रुपये पगार होता दरमहा. 2006 मध्ये तो 16,000 झाला आणि 2010 मध्ये चक्क 50,000, 18 मध्ये 1 लाख आणि आता 25 मध्ये 1,24,000. वाढ किती झाली बघा. आता ही जी गतीने वेतनात वाढ झालेली आहे खासदारांच्या, कारण सगळे मिळून ठराव करतात आपापल्या पगारी वाढले पाहिजेत आपला. आता मला सांगा, याच केंद्र सरकारने शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली होती. काय झालं हो त्याचं? उत्पादनात वाढ झाली आहे, उत्पन्नात कुठं आहे वाढ? मग या खासदारांना तिथे बसून हे पैसे घेताना लाज वाटत नाही? अरे, आपल्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना आपण किती पैसे देतो, त्यांचे पैसे मिळाले पाहिजेत यासाठी आपण काय करतोय? मग आपल्याला हा वेतन घेण्याचा अधिकार आहे का? आता किती खासदार आहेत हो देशातले की ते म्हणतात की नको, एवढं लागणार नाही आम्हाला. आहे उदाहरण? हे व्हायला पाहिजे की नाही? मग पक्ष कुठलाही असू द्या, कारण खर्चच वाढलेले आहेत. जर तुमचे खर्च वाढलेत म्हणून तुम्हाला वेतन वाढ पाहिजे, भत्ते वाढ पाहिजे, तर मग शेतकऱ्यांचे खर्च वाढलेत की नाही? भांडवली गुंतवणूक वाढलीत की नाही? दरवर्षी बियाणाचा खर्च वाढतो, खतांचा खर्च वाढतो, मजुरांचा खर्च वाढतो, सगळ्या गोष्टी वाढतात आणि काय होतंय? हमी भाव मात्र मिळत नाही. मग कसं होईल? यासाठी काही कायदे करावेत, आपल्या शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे. याच्याबद्दल खासदारांना काय वाटतं? मग संसदेत तुम्हाला पाठवायचं कशाला ना? या देशातल्या सामान्य माणसांच्या जगण्याचा स्तर उंचावण्यासाठी तुम्ही काय करतात? या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. दुर्दैवानं झालंय कसं की ही खासदार मंडळी उंच मनोऱ्यामध्ये राहतात आणि आपल्या प्रश्नांप्रती यांना काहीही देणं घेणं नाही हे लोकांना कळले. आपले प्रश्न कोणीच सोडवत नाहीत. फक्त निवडणुकीच्या काळामध्ये अपक्ष का बपक्ष निवडायचा हे ठरवावं लागतं. उडदा माझी काळेगोरे, कोणालाही निवडा, तुमचे हाल आहे तसेच आहेत, अशीच अवस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रचंड अपेक्षा होत्या शेतकऱ्यांच्या. त्यांनी स्वतःहून सांगितलं होतं की या देशातल्या तेलबिया असतील, डाळी असतील, या सगळ्या विषयामध्ये आपण स्वयंपूर्ण होऊ. 11 वर्षे झाली 2014 पासून आत्तापर्यंत. ना डाळीत स्वयंपूर्ण, ना तेलबियात स्वयंपूर्ण, उलट दरवर्षी आपण आयातीवरती निर्भर राहायला लागलो. म्हणजे आपल्या देशातला शेतकरी उत्पन्न घ्यायला तो काय अडचण आहे, त्याला जर तुम्ही पैसे दिले ना, तो सगळ्या प्रकारचं उत्पन्न घेऊ शकतो. आयातीवर तुम्हाला अवलंबून राहावं लागणार नाही, पण त्याला योग्य भाव द्यायला पाहिजे. हे होत नाही. मग शेतकऱ्यांच्या एकूण त्याला न्याय दिला जात नाही, त्यांचे प्रश्न जर सोडवले जात नाहीत, तर हे सगळे संघटित आहेत खासदार. हे एकमुखी ठराव करणार, आमच्या वेतनामध्ये अमुक अमुक टक्के वाढ. हे जर खासदारांच्या वेतनामध्ये होत असेल तर मग शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये म्हणजे उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी सरकार काय करतंय
ह्याचा प्रश्न गावोगावी खासदारांना लोकांनी विचारला पाहिजे. जोपर्यंत प्रश्न विचारणार नाहीत तोपर्यंत त्यांना काही आम्ही तुम्हाला तुमचा पगार घेऊ देणार नाही, आम्ही या विषयामध्ये खटले दाखल करू खासदारावरती, असे इशारे ठिकठिकाणी दिले गेले तर कदाचित यांना जाग येईल. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.